MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. आज आपण रोटेशनल डायनामिक्सचा पुढचा पार्ट बघणार आहोत. ठीक आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण काही बेसिक गोष्टी बघितल्या होत्या. रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय आहे त्या आपण गोष्टी बघितल्या होत्या, बरोबर आहे. आज आपण पुढचा पार्ट बघूया. हेडिंग द्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे तर आपल्याला माहिती आहे. आपण लिनियर डिस्प्लेसमेंट शिकलो, बरोबर. सपोज एक पार्टिकल ए या पोझिशन पासून बी या पोझिशन वरती येऊन थांबलं, बरोबर. तर या ठिकाणी ए पासून बी पर्यंत त्याने जे कव्हर केलेलं आहे त्याला आपण डिस्टन्स कव्हर केलं असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ए पासून बी पर्यंत गेला म्हणजे या डायरेक्शन मध्ये गेला, त्यामुळे याला आपण डिस्प्लेसमेंट पण म्हणू शकतो, बरोबर. कारण की डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. ए बी हे काय असेल, मॅग्निट्यूड असेल आणि ही त्याची काय असेल, डायरेक्शन असेल. त्यामुळे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, तर हे झालं डिस्प्लेसमेंट ए पासून बी पर्यंत डिस्प्लेसमेंट. पण हे डिस्प्लेसमेंट लिनियर डिस्प्लेसमेंट आहे हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला बघायचं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. या ठिकाणी मी जे सांगितलं ते लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. आता आपण बघतोय की अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. ठीक आहे, एक सर्क्युलर पाथ आहे. ठीक आहे, कन्सिडर देयर इज अ वन सर्क्युलर पाथ. एक सर्क्युलर पाथ दाखवलाय मी इथं, बरोबर. इथं आहे सेंटर O. सो कन्सिडर देयर इज अ वन पार्टिकल. एक पार्टिकल कन्सिडर करूया अँड दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग ए सर्क्युलर मोशन. तो पार्टिकल काय करतोय, सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन करतोय असं आपण इमॅजिन करूया. ठीक आहे, देयर इज वन पार्टिकल ॲट पॉइंट ए. दिस इज इनिशियल पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल. आणि तो पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, सर्क्युलर मोशन करतो. ठीक आहे, मी इथं लिहितो कन्सिडर ए पार्टिकल is performing circular motion, बरोबर, in अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बरोबर. एक पार्टिकल ए या पोझिशनला आहे आणि तो काय करणार आहे, तर सर्क्युलर मोशन करणार आहे इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, व्हॉट इज ए, तर ए आहे इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल, बरोबर. इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल, बरोबर. इनिशियल म्हणजे when t टाइम इज इक्वल टू किती असणार आहे, तर 0. सुरुवातीला टाइम किती असणार आहे, 0, बरोबर. ज्यावेळेस पार्टिकल इथं उभा होता किंवा या ठिकाणी होता त्यावेळेला टाइम 0 होता. ठीक आहे, आणि सपोज आफ्टर सम टाइम, थोड्या वेळानंतर तो पार्टिकल सपोज या ठिकाणी आला, बी या ठिकाणी आला. ठीक आहे, त्या पार्टिकलने काय केलं, एवढं डिस्टन्स कव्हर केलं ए पासून ते बी पर्यंत, या ठिकाणी तो येऊन थांबलेला. ठीक आहे, सो बी इज नथिंग बट ए फायनल पोझिशन. सो बी इज फायनल पोझिशन ऑफ पार्टिकल, बरोबर, ॲट टी इज इक्वल टू टी. आफ्टर टाइम टी, थोड्या वेळानंतर तो पार्टिकल बी या ठिकाणी येऊन पोहोचला, बरोबर. अच्छा, व्हॉट इज ओ ए. या ठिकाणी ओ ए काय असणार आहे, तर ओ ए रॅडियस असेल, रॅडियस ऑफ द सर्कल, बरोबर. आणि ओ बी सुद्धा काय असणार आहे, तर ओ बी सुद्धा रॅडियस ऑफ द सर्कलच असणार, बरोबर. ओ ए काय असणार आहे, रॅडियस, आणि ओ बी सुद्धा रॅडियस. पण ओ ए ला मी आता रॅडियस न म्हणता रॅडियस वेक्टर असं म्हणतो. का, कारण की बघा ओ पासून ए पर्यंत हे मॅग्निट्यूड आहे आणि ओ पासून ए पर्यंत याचा अर्थ डायरेक्शन सुद्धा आहे. मी ओ पासून ए कडे चाललोय याचा अर्थ मी याला रॅडियस वेक्टर म्हणू शकतो, बरोबर. मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे. त्याचप्रमाणे ओ बी ला सुद्धा मी रॅडियस वेक्टर म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता जरा व्यवस्थित समजून घ्या. ज्यावेळेस हा पार्टिकल ए या पोझिशन पासून बी या पोझिशनवर येऊन थांबला त्यावेळेस हा रॅडियस वेक्टर काय करतोय, एक अँगल करतोय. तो रॅडियस वेक्टर काय करतोय, त्याची पोझिशन बदलतोय आणि तो काय करतोय, एक
अँगल कव्हर करतोय. हा जो अँगल इथं तयार होतोय त्या अँगलला आपण म्हणूया थीटा. त्या अँगलला आपण काय म्हणूया थीटा. बरोबर. आणि हा पार्टिकल ज्या वेळेला ए पासून बी पर्यंत आला त्यावेळेस त्याने जे डिस्टन्स कव्हर केलं, ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स कव्हर केलं त्या डिस्टन्सला आपण मानूयात एस. त्या पार्टिकलने किती डिस्टन्स कव्हर केलंय, एस इतकं डिस्टन्स कव्हर केलं. बरोबर. ज्यावेळेस हा पार्टिकल ए पासून बी पर्यंत आला त्यावेळेस रॅडियस वेक्टर जो आहे तो रॅडियस वेक्टर इथून इथपर्यंत आला, त्याला अँगल किती कव्हर केला तर थीटा इतका अँगल कव्हर केला. बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं. आता लक्षात ठेवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय मग, द अँगल डिस्क्राइब्ड बाय दिस रॅडियस वेक्टर. बरोबर. या रॅडियस वेक्टरने जो काही अँगल तयार केला, बरोबर, हा जो काही अँगल तयार केलेला आहे त्या अँगललाच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. येते लक्षात. किंवा हा पार्टिकल ज्या वेळेला ए पासून बी पर्यंत येऊन थांबला त्यावेळेस त्या पार्टिकलने सेंटर बरोबर जो काही अँगल कव्हर केलेला असेल त्या अँगलला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. ए पासून बी पर्यंत पार्टिकल ज्या वेळेला जाईल त्यावेळेला हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट नाहीये. लक्षात ठेवा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट नाहीये. तर ए पासून बी पर्यंत ज्यावेळेस तो पार्टिकल ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस त्याने हे डिस्टन्स कव्हर केले. बरोबर. त्याला आपण लेंथ ऑफ आर्क असं पण म्हणू शकतो. बरोबर. ए बी काय लेंथ ऑफ आर्क आहे. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट कोणतं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे हा जो तयार झालेला जो अँगल आहे त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. बरोबर. मग या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपण कशी लिहूयात, द अँगल डिस्क्राइब्ड बाय दिस रॅडियस वेक्टर. बरोबर. ज्यावेळेस पार्टिकल पोझिशन बदलतो त्यावेळेला रॅडियस वेक्टर सुद्धा काय करतो त्याची पोझिशन बदलतो. मग तो रॅडियस वेक्टर जो काही अँगल तयार करतोय त्या अँगलला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. बरोबर. मग डेफिनेशन आपण इथं असं लिहू शकतो, द अँगल described by radius vector at the center of circle is called angular displacement. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे वेगळं काही नाहीये. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर अँगल आहे. म्हणजेच एखादा पार्टिकल ज्या वेळेला एखाद्या सर्क्युलर पाथवरती फिरत असतो त्यावेळेला तो पार्टिकल किती अँगल कव्हर करतोय त्या अँगललाच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. येते लक्षात. हा पार्टिकल इथून इथं पोहोचला त्यानं थीटा इतका अँगल कव्हर केला तो थीटा म्हणजेच अँग्युलर काय डिस्प्लेसमेंट. येते लक्षात. मग हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो आहे थीटा हा कसा फाइंड आउट करायचा याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय असेल तर बघा हे आपण ऑलरेडी शिकलोय. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आपण 11th स्टँडर्ड मध्ये प्लेन अँगल मध्ये शिकलेलो आहे. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा कसा फाइंड आउट करणार तर ए बी काय आहे तर ए बी आहे लेंथ ऑफ आर्क आणि लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय आपण ज्यावेळेस रॅडियस करतो त्यावेळेला आपल्याला काय मिळतो त्यावेळेला आपल्याला थीटा मिळतो. थीटा म्हणजेच काय तर थीटा म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय येणार आहे लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रॅडियस. हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये प्लेन अँगल मध्ये शिकलो होतो. बघा अँग्युलर तिथं आपण प्लेन अँगल म्हणत होतो, इथं फक्त आपण त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा बरोबर. नोटेशन काय आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण थीटाने इंडिकेट करतो. तर थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क. किती आहे लेंथ ऑफ आर्क एस आणि डिवाइड बाय रॅडियस. रॅडियस किती आहे तर आर. So this is the formula for angular displacement. बरोबर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेला तो किती अँगल कव्हर करतोय त्या अँगलला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. बरोबर. आणि कसा फाइंड आउट करायचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं फाइंड आउट करायचं थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क डिवाइड बाय रॅडियस. बरोबर. मग आता थीटा आहे म्हणजेच युनिट काय असेल
बरोबर. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असणार आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट लक्षात ठेवा रॅडियन आहे रॅडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट हे एसआय युनिट आहे. एसआय युनिट काय आहे तर रॅडियन आहे. येतं लक्षात. मग आता जरा विचार करा. सपोज बघा एक पार्टिकल सपोज या ठिकाणाहून इथं पोहोचला, ठीक आहे. ए या पोझिशन पासून बी या पोझिशन वरती येऊन थांबला, तर या ठिकाणी मला सांगा की अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी किती असणार आहे तर 90 डिग्री असेल. पण ते तर डिग्रीमध्ये आपल्याला युनिट सांगितलंय रॅडियन, आपल्याला त्या डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये माहिती असायला पाहिजे. बरोबर. या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती आहे तर 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच किती, 90 डिग्री म्हणजे π/2 रॅडियन. आपण ऑलरेडी 11 स्टँडर्ड मध्ये शिकलो. बरोबर आहे. सपोज हा पार्टिकल ए पासून सपोज या ठिकाणी येऊन थांबला. बरोबर. सपोज तो पार्टिकल ए पासून या ठिकाणी म्हणजे बी या ठिकाणी येऊन थांबला, तर या ठिकाणी मला सांगा की अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल. 180 डिग्री. बरोबर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालंय, डिस्प्लेसमेंट किती झालंय तर 180 डिग्री एवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर आहे. मग 180 डिग्री म्हणजे किती तर 180 डिग्री म्हणजेच पाय रॅडियन. बरोबर. येतं लक्षात. बरं. सपोज हा पार्टिकल पूर्ण एक रोटेशन कंप्लीट केलं तर, सपोज त्या पार्टिकलने पूर्ण एक सर्कल कंप्लीट केलं, तर या ठिकाणी मला सांगा की अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल 360 डिग्री. आणि 360 डिग्री म्हणजेच किती तर 360 डिग्री म्हणजेच 2π रॅडियन. 2π रॅडियन. बरोबर. याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये कसं करायचं मी सांगितलं होतं तुम्हाला. सोपं आहे. जर अँगल तुम्हाला डिग्रीमध्ये दिलेला असेल तर त्याला फक्त π/180 न मल्टिप्लाय करा. π/180 न मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळेल ते काय असणार आहे तर रॅडियन मध्ये असणार. मग बघा इथं हे किती येतं, हे येतं π/2. बरोबर. हे π/2 येतं म्हणजे 90 डिग्री म्हणजेच π/2 रॅडियन. बरोबर. 180 डिग्री बरोबर म्हणजेच किती पाय रॅडियन. बरोबर. 180 मल्टिप्लाय बाय π/180. बरोबर. 180 मल्टिप्लाय बाय π/180 कॅन्सल होईल आणि किती येते पाय रॅडियन. सोपं आहे. बरोबर. येते लक्षात. सोपं आहे. बरोबर. कोणताही अँगल तुम्हाला जर डिग्रीमध्ये दिलेला असेल तर रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना तुम्हाला फक्त π/180 ने मल्टिप्लाय करायचं. बरोबर. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट येते का लक्षात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे वेगळं काही नाही आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये तो पार्टिकल किंवा तो ऑब्जेक्ट किती अँगल कव्हर करतो त्यालाच आपण काय म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो. ठीक आहे. मग आता बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर आहे का वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी. मग डिस्प्लेसमेंट जर वेक्टर क्वांटिटी असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा एक वेक्टर क्वांटिटीज आहे. बरोबर. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. बरोबर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी, कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स विथ डायरेक्शन. बरोबर. डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा एक वेक्टर क्वांटिटीज आहे. बरोबर आहे. आणि याचं डायमेन्शन काय असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन बघा. डायमेन्शन m0 l0 t0. याचा अर्थ काय तर याचा अर्थ अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. बरोबर. युनिट आहे त्याला, युनिट रॅडियन. बरोबर आहे. पण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण अँगल रॅडियनमध्ये मोजतो किंवा डिग्रीमध्ये मोजतो, अँगलला आपण काय करत नाही. लक्षात ठेवा अँगलला डायमेन्शन नसतं. बरोबर आहे. याच्यामुळे लक्षात ठेवा की अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायमेन्शन येत नाही, त्यामुळे त्याला आपण डायमेन्शन लेस क्वांटिटी असं म्हणतो. बरोबर. येते लक्षात. तर या सर्व बेसिक गोष्टी आहेत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे लक्षात आलं की एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असताना तो किती अँगल कव्हर करतो त्याला आपण काय म्हणतो तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. ओके. तर ही गोष्ट नोट डाऊन करा, पॉईंट नोट डाऊन करा. मग आपण पुढे बघणार आहोत की अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची. ठीक आहे. ओके. नोट डाऊन केलं का हा पॉईंट. ठीक आहे. आता आपण बघूया पुढचं अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची.
बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, कारण की अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे त्याला डायरेक्शन तर असणारच आहे, बरोबर आहे. मग डायरेक्शन ऑफ, बघा काय लिहितोय, डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट is obtained by right hand thumb rule or right handed screw rule. बघा काय सांगतो मी, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जर तुम्हाला डायरेक्शन फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही राईट हँड थंब रूल किंवा राईट हँड स्क्रू रूल काय करू शकता, यूज करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, सपोज एक सर्क्युलर पाथ आहे, ठीक आहे, एक सर्क्युलर पाथ आहे, हा त्याचा सेंटर आहे, ठीक आहे. इथं आहे पार्टिकल सपोज ए, किंवा ए या पोझिशन वरती एक पार्टिकल सपोज थांबलाय, ठीक आहे, आणि तो पार्टिकल सपोज बी या ठिकाणी येऊन पोहोचला, ठीक आहे. तर या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे थीटा, बरोबर. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे मॅग्निट्यूड, त्याची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, तर या ठिकाणी आपण ॲज्युम करूयात बघा की हा पार्टिकल सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, रोटेट होतोय, असं आपण मानूया. सर्क्युलर मोशन करतोय तो, आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तो काय होतोय, रोटेट होतोय तो पार्टिकल. या ठिकाणी राईट हँड थंब रूल पहिल्यांदा आपण वापरूयात की राईट हँड थंब रूल काय सांगतो आपल्याला. राईट हँड थंब रूल आपल्याला काय सांगतो की कर्ल युअर राईट हँड फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ज्या डायरेक्शन मध्ये हा पार्टिकल फिरतोय त्या डायरेक्शन मध्ये तुमचे फिंगर्स काय करायचे, कर्ल करायचे, ठीक आहे. सो कर्ल युअर फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ज्या डायरेक्शन मध्ये हा पार्टिकल फिरतोय, आता या ठिकाणी पार्टिकल कसा रिव्हॉल्व होतोय, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, म्हणून मी माझे फिंगर्स काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, फिरवतो, बरोबर. अँड युअर थंब शुड बी स्ट्रेच. त्यावेळेला तुमचा जो थंब आहे तो कसा पाहिजे, स्ट्रेच पाहिजे. आणि तुमचा जो थंब असेल तो थंब काय करणार आहे, तुम्हाला डायरेक्शन सांगणार आहे. कशाची डायरेक्शन सांगणार आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सांगणार. या ठिकाणी बघा, जर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपले फिंगर्स कर्ल केले तर आपला थंब जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ की अपवर्ड डायरेक्शन जी आहे ती अपवर्ड डायरेक्शन या ठिकाणी काय येते, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन येते. त्याला आपण डी थीटा म्हणूयात, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थीटा. येत्या लक्षात, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कोणती आहे, अपवर्ड डायरेक्शन आहे, ठीक आहे. सपोज परत एकदा, सपोज तोच पार्टिकल ए या पोझिशनला आहे आणि हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सपोज सर्क्युलर मोशन करतो. कोणत्या डायरेक्शन मध्ये, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. सपोज तो पार्टिकल ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी आला, ठीक आहे, इथून इथं आला, ठीक आहे. या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा आहे, आणि क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय असं म्हणलंय मी, बरोबर. क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय तो पार्टिकल, सर्क्युलर मोशन करतोय, ठीक आहे. या ठिकाणी काय करायचंय, कर्ल युअर फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय त्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला तुमचे फिंगर्स कर्ल करायचे. आता क्लॉकवाईज म्हणजे तुम्हाला या डायरेक्शन मध्ये या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे फिंगर्स कर्ल करायचे. त्यावेळेस तुमचा जो थंब आहे तो थंब डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय, बरोबर. या डायरेक्शन मध्ये पार्टिकल फिरतोय आणि थंब कुठे जातोय, डाऊनवर्ड डायरेक्शनला. म्हणजेच काय, तर या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन असेल ती डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार, बरोबर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये होणार इथं, तर डाऊनवर्ड डायरेक्शनला येते लक्षात. म्हणजे राईट हँड थंब रूलचा यूज करून आपण काय करू शकतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. मी इथं या ठिकाणी काय करतो, राईट हँड थंब रूल जो आहे तो लिहितो इथं, त्याचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट लिहितो. कर्ल युअर राईट हँड fingers in
the direction of particle performing circular motion, then your stretched thumb gives direction of angular displacement. बरोबर आहे का? काय लिहिलं बघा, कर्ल युअर राईट हँड फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग ए सर्क्युलर मोशन, बरोबर. देन युअर स्ट्रेच्ड थंब, तुमचा जो थंब असेल तो gives the direction of angular displacement. This is the statement of right hand thumb rule which we can use to find the direction of angular displacement. बरोबर, हे नोट डाऊन करा. मग तुम्हाला राईट हँड स्क्रू रूल सांगतो किंवा राईट हँड स्क्रू रूलचा वापर करून आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी फाइंड आउट करू शकतो ते पण सांगतो. बरोबर आहे, नोट डाऊन करा. केलंय नोट डाऊन? बघा आता परत एकदा राईट हँड स्क्रू रूल काय येतोय तो सांग. बघा, मगासारखंच काय करतो, एक एक पार्टिकल दाखवतो. एक पार्टिकल आहे ए या पोझिशनला, ठीक आहे, हा आहे सेंटर ओ, आणि तो पार्टिकल सपोज काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, सर्क्युलर मोशन करतो. ठीक आहे, सर्क्युलर मोशन करतो. इथे एक स्क्रू दाखवतो मी. बरोबर, ओके. आता बघा या ठिकाणी राईट हँड स्क्रू रूल कसा वापरायचा आहे. बरोबर, बघा राईट हँड स्क्रू रूल कसा वापरायचा आहे. हा पार्टिकल काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. बरोबर, ज्या डायरेक्शन मध्ये हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय त्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय, या स्क्रूला काय करायचंय, रोटेट करायचं. बरोबर, मग या ठिकाणी आपल्याला या स्क्रूला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रिव्हॉल्व करावा लागेल. मग आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर तुम्ही काय केलं, ह्या स्क्रूला जर रिव्हॉल्व केलं तर काय होईल, जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रिव्हॉल्व केलं तर हा जो स्क्रू आहे तो स्क्रू वर 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 येणार आहे. बरोबर आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर, बरोबर येते लक्षात, जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज, सपोज हा स्क्रू आहे, या स्क्रूला जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर फिरवलं तर हा कसा येणार आहे, हा काय होणार आहे, वर 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 येत जाणार आहे. बरोबर, मग या ठिकाणी टीप ऑफ द स्क्रू जो आहे, बरोबर, या स्क्रूचा हा पॉइंट जो आहे किंवा हा जो टीप आहे, हा जो पोर्शन आहे किंवा हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट काय होणार आहे, वर 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 येणार आहे. आणि टीप ऑफ द स्क्रू गिव्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुमचं लक्ष पूर्ण इथं पाहिजे. तर बघा मी काय सांगतोय, रोटेट द राईट हँडेड स्क्रू, बरोबर, रोटेट द राईट हँडेड स्क्रू इन द डायरेक्शन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ज्या डायरेक्शन मध्ये तो पार्टिकल काय होतोय, रोटेट होतोय, त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही स्क्रूला काय करायचं, रोटेट करायचं. स्क्रू जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर फिरवलं तर त्या ठिकाणी स्क्रू काय होईल, वर 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 जाईल. म्हणजे त्या ठिकाणी टीप ऑफ द स्क्रू, बरोबर, टीप ऑफ द स्क्रू, बरोबर, हा टीप ऑफ द स्क्रू जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला जाईल. बरोबर, आणि हा टीप ऑफ द स्क्रू जो आहे हाच आपल्याला काय करतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सांगणार आहे. बरोबर, म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ज्या वेळेला हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जाईल किंवा फिरत असेल त्यावेळेला हा टीप ऑफ द स्क्रू वर 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 जाईल. बरोबर आहे, म्हणजेच अपवर्ड डायरेक्शन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल, अपवर्ड डायरेक्शन मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे. बरोबर, हा पार्टिकल सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय, रिव्हॉल्व होतोय, तर या ठिकाणी टीप ऑफ द स्क्रू विल मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन. याच्या उलट सपोज हा पार्टिकल जो आहे, हा पार्टिकल सपोज क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय होतोय, रिव्हॉल्व होतोय, क्लॉकवाईज. ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. आता या ठिकाणी काय होईल, जरा बघा, विचार करा बरं, जर तुम्ही या स्क्रूला क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर फिरवलं तर काय होईल, स्क्रू खाली 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 जाणार. बरोबर आहे, जर तुम्ही एखाद्या स्क्रूला जर
क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर फिरवत असाल तर या ठिकाणी तो स्क्रू खालच्या डायरेक्शन मध्ये जाईल या ठिकाणी, बरोबर. या ठिकाणी डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन असणार आहे, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुठं असणार आहे, खाली. कारण की टीप ऑफ द स्क्रू कुठे जाणार आहे, खालच्या डायरेक्शन मध्ये जाईल, बरोबर. टीप ऑफ द स्क्रू कुठे जाणार आहे, खालच्या डायरेक्शन मध्ये जाईल. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन येईल या केसमध्ये कुठे येणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन, बरोबर. म्हणजे राईट हँड थंब रूल यूज केला किंवा राईट हँड स्क्रू रूल यूज केला तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, दोन्हीपैकी कोणत्याही एका रूलने तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंटची काय करू शकता, डायरेक्शन फाइंड आउट करू शकता, बरोबर. मी इथं राईट हँड स्क्रू रूलचं मी काय करतो, स्टेटमेंट लिहितो, बरोबर. रोटेट द राईट हँडेड स्क्रू in the direction of particle performing circular motion, then tip of screw gives direction of angular displacement, बरोबर. या ठिकाणी स्क्रूचा जो शेवटचे जे टोक असेल त्याची मोशन ज्या डायरेक्शन मध्ये होईल, बरोबर, वरती किंवा खाली, बरोबर, तर तीच काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असणार. इथे लक्षात, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये स्क्रू फिरवला की टीप वरती जाईल, हा जे टोक आहे, हा जो पॉइंट आहे हा वर जाईल, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वरती. तर तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर स्क्रू फिरवायला लागला तर स्क्रू खाली 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 जाईल, त्यावेळेला हा पॉइंट खाली 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 जाणार आहे, याचा अर्थ अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. दोन्हीपैकी कोणत्याही एका रूलने काय करू शकतो आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. येतं लक्षात, तर हा पॉइंट नोट डाऊन करा, ठीक आहे. आता पुढचा पॉइंट बघूयात आपण. पुढचा पॉइंट आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, ठीक आहे. हेडिंग द्या अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा, आता अँग्युलर व्हेलॉसिटी समजून घेण्यापूर्वी आपण लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजे दोन्ही टर्म मी सायमल्टेनियसली सांगेन की लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, ठीक आहे. बघा, सपोज एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी सपोज पोहोचला, ठीक आहे. एक ऑब्जेक्ट आहे, तो ए या ठिकाणी होता आणि ए या ठिकाणाहून सपोज बी या ठिकाणी येऊन पोहोचला, ठीक आहे. ही त्याची इनिशियल पोझिशन आहे. इनिशियल पोझिशनला आपल्याला माहिती आहे टाइम टी इज इक्वल टू सुरुवातीला किती असणार आहे, तर 0, बरोबर. आणि ज्यावेळेस तो बी या ठिकाणी पोहोचला त्यावेळेस सपोज टाइम टी इज इक्वल टू किती झालं, तर 2 सेकंद आहे. किती आहे, 2 सेकंद. मी अँग्युलर व्हेलॉसिटी नाही सांगत आहे सध्या, मी लिनियर व्हेलॉसिटी सांगतोय आणि नंतर आपण अँग्युलर व्हेलॉसिटी बघूया, ठीक आहे. आणि ए पासून बी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते आहे सपोज 4 मीटर. किती आहे, 4 मीटर. म्हणजे त्या ऑब्जेक्टने 4 मीटर एवढे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम घेतला, तर 2 सेकंद. या ठिकाणी व्हेलॉसिटी जी असेल ती व्हेलॉसिटी आपण कशी फाइंड आउट करतो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर. व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण या ठिकाणी जी व्हेलॉसिटी असेल ती कसली व्हेलॉसिटी असणार, ती लिनियर व्हेलॉसिटी असेल, कारण की इथं जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट एका स्ट्रेट पाथ मध्ये चाललेला आहे, बरोबर. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट आहे 4 आणि टाइम किती आहे, टाइम आहे 2, बरोबर. म्हणजे या ठिकाणी 2 मीटर पर सेकंड ही काय मिळाली आपल्याला, तर लिनियर व्हेलॉसिटी मिळाली, बरोबर. ही काय झाली, लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी फाइंड आउट करताना ऑब्जेक्ट एका स्ट्रेट पाथ मध्ये चाललेला असतो हे आपल्याला माहिती, ठीक आहे. आता बघा या साईडला मी लिहितो अँग्युलर व्हेलॉसिटी. मग अँग्युलर व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट केली जाते किंवा त्याचा फॉर्म्युला काय, त्याची डेफिनेशन काय, तर व्यवस्थित बघा. सपोज तोच ऑब्जेक्ट इथं सर्क्युलर मोशन करतो, ठीक आहे. तोच ऑब्जेक्ट सपोज इथं सर्क्युलर मोशन करतो. इथं आहे पॉइंट ए आणि ए पासून तर सपोज बी या ठिकाणी आला, ठीक आहे. तो पार्टिकल किंवा तो ऑब्जेक्ट ए या ठिकाणी होता, ए पासून बी या ठिकाणी आला. इथं टाइम सपोज सुरुवातीला
टी इज इक्वल टू 0 आहे. बरोबर, सुरुवातीला टाइम टी इज इक्वल टू किती असणार, 0च असणार. आणि या ठिकाणी तो पार्टिकल ज्या वेळेला पोहोचला त्यावेळेला सपोज टाइम किती झाला तर टी चा. ठीक आहे. आणि या ठिकाणी त्यानं जे डिस्प्लेसमेंट केलेलं असेल ते डिस्प्लेसमेंट असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. म्हणजे तो पार्टिकल ए पासून बी या ठिकाणी ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेला त्याने अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती केलंय तर थीटा केलं. आणि ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी त्याने किती टाइम घेतला तर टी इतका टाइम घेतला. बरोबर आहे. मग अँग्युलर वेलॉसिटी जी आहे या ठिकाणी ती अँग्युलर वेलॉसिटी किती असेल. इथे तर आपण लिनियर वेलॉसिटी नाही म्हणू शकत कारण की पार्टिकल तर सर्क्युलर मोशन करतोय. मग सर्क्युलर मोशन जर करत असेल तर या ठिकाणी आपण लिनियर वेलॉसिटी नाही करणार. या ठिकाणी आपण अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करतो. पार्टिकल जर स्ट्रेट पाथमध्ये किंवा ऑब्जेक्ट जर स्ट्रेट पाथमध्ये चाललेला असेल तर त्या ठिकाणी त्याची आपण लिनियर वेलॉसिटी फाइंड आउट करतो. पण ज्या वेळेला एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये असतो त्यावेळेला तिथं त्याची आपण अँग्युलर वेलॉसिटी काय करतो फाइंड आउट करतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग या ठिकाणी मी काय सांगितलं की तो जो ऑब्जेक्ट आहे तो ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला आणि त्यानं टी इतका टाइम घेतलेला आहे आणि त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इतकं झालेलं आहे. बरोबर. मग अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती अँग्युलर वेलॉसिटी आपण ओमेगानं इंडिकेट करतो. हा डब्ल्यू नाहीये, त्याला आपण ओमेगा असं म्हणतो. लक्षात ठेवा. काय म्हणतो, ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटी आपण ओमेगानं इंडिकेट करतो. ठीक आहे. सो अँग्युलर वेलॉसिटी काय असेल, वेलॉसिटी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती झालंय तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेलं आहे थीटा इतकं. आणि ते कसलं डिस्प्लेसमेंट आहे तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बरोबर. नुसतं डिस्प्लेसमेंट नाही म्हणणार आपण याला, आपण त्याला म्हणणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन अपॉन काय आहे तर टाइम आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी इज द रेशो ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू द टाइम. बरोबर आहे. जसं वेलॉसिटी म्हणजेच डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणतो आपण, तसं अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथे किती आहे थीटा अपॉन टाइम किती आहे, किती टाइम लागणार तर टी. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टाइम असं आपल्याला रिलेशन मिळेल. बरोबर आहे. अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे याचा अर्थ काय तर किती वेळामध्ये किती अँगल कव्हर होतो. बरोबर आहे. एक युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर होतो त्याला आपण ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी असं म्हणतो. येते लक्षात. एक युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर झालेला आहे त्याला आपण म्हणतो अँग्युलर वेलॉसिटी. येते लक्षात. अँग्युलर वेलॉसिटी. बरोबर आहे. मग याचं जे युनिट असेल ते युनिट काय असेल, थीटाचं युनिट असतं रॅडियन. बरोबर. आणि टाइमचं युनिट काय असतं तर सेकंद. बरोबर आहे. म्हणजेच युनिट आहे रॅडियन पर सेकंद. कशाचं युनिट आहे अँग्युलर वेलॉसिटीचं. कशाचं युनिट आहे रॅडियन पर सेकंद. कशाचं युनिट आहे अँग्युलर वेलॉसिटी. इथे लक्षात ठेवा. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे एक युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर झालेला आहे त्याला आपण अँग्युलर वेलॉसिटी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा, सपोज या सर्क्युलर पाथ मध्ये एक ऑब्जेक्ट इथे होता आणि तो एका सेकंदात इथे आला. सपोज एक पार्टिकल ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी आला. बरोबर. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं π/2 आहे. बरोबर आहे. आणि इथं टी इज इक्वल टू 0 आहे सपोज आणि इथं टी इज इक्वल टू 1 सेकंद आहे. इथे 1 सेकंद. मग या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी कशी काढणार आपण. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय तर ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय की एक युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर केला. मग इथं एक युनिट टाइम म्हणजे टाइम किती आहे 1 सेकंद. मग एका सेकंदात किती अँगल कव्हर झालेला आहे इथं, अँगल किती आहे इथं π/2 अपॉन 1 सेकंद. बरोबर. 1 सेकंद. तर या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी असेल π/2 अपॉन 1 सेकंद. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन येईल π/2 पायची व्हॅल्यू टाकल्यानंतर तेवढी असणार आहे अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे एक युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर. ठीक आहे. सपोज एका सेकंदात तो पार्टिकल इथं आला असता. सपोज तो पार्टिकल एका सेकंदात इथे आला तर या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी किती असते, किती झाली असते अँग्युलर वेलॉसिटी. इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट झालं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे या ठिकाणी पाय आणि डिवाइड बाय टाइम. किती टाइम घेतलाय सपोज इथं 1 सेकंद एवढा टाइम घेतलाय. पाय अपॉन 1 सेकंद म्हणजे ही झाली अँग्युलर वेलॉसिटी.
येते लक्षात 1 युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर करतो याला आपण म्हणतो अँग्युलर वेलॉसिटी. नवीन टर्म आहे तुमच्यासाठी ही. बघा वेलॉसिटी तुम्हाला माहित आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, पण अँग्युलर वेलॉसिटी तुम्ही पहिल्यांदा शिकता. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, 1 युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर होतो त्याला आपण म्हणतो अँग्युलर वेलॉसिटी. येत्या लक्षात अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय. ठीक आहे, आता पुढे जरा बघा. बरं, अँग्युलर वेलॉसिटी कसली क्वांटिटी असेल रे, स्केलर असेल का वेक्टर असेल. वेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. बरोबर, वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी. मला लक्षात ठेवा अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा एक वेक्टर क्वांटिटी आहे. इट इज ए वेक्टर क्वांटिटी. बरोबर, कसली क्वांटिटी आहे तर वेक्टर क्वांटिटी. मग अँग्युलर वेलॉसिटीची डेफिनेशन काय. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे इट इज द रेशो ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू द टाइम. इथे लिहू शकता तुम्ही इट इज द रेशो ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू टाइम. बरोबर, यांचा जो रेशो आहे त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. येथे लक्षात अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय काय सांगितलं मी तर तुम्हाला. एक पार्टिकल ए या ठिकाणी होता, तो बी या ठिकाणी गेला. किती टाइम घेतला त्यानं, टी इतका टाइम घेतला. आणि किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं त्यानं, तर थीटा इतका अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं. बरोबर आहे. मग वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट झालं इथं थीटा, आणि किती टाइम मध्ये झालं तेवढं डिस्प्लेसमेंट, तर टी इतक्या टाइम मध्ये झालं. मग अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर, याला आपण म्हणतो अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. आता जरा बघा पुढं काय सांगतो मी. पहिल्यांदा या साईडचं नोट डाऊन करा. हे तुम्हाला जर माहिती असेल तर फक्त या साईडचं नोट डाऊन करा. आता मी काय सांगतो जरा व्यवस्थित बघा. सपोज आपल्याला आता बघायचं आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. बरं, काय सांगतो मी, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय हे समजून घ्यायचं. हे तुम्हाला मी सांगितलं की अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय. आता इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय ते बघायचं. ठीक आहे. सपोज हा जो पार्टिकल आहे हा ए पासून बी पर्यंत जात असताना, ठीक आहे, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला मला वेलॉसिटी फाइंड आउट करायची. या पर्टिक्युलर इन्स्टंटला त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती ही मला फाइंड आउट करायची. ठीक आहे, त्याला आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी असं म्हणतो की एका पर्टिक्युलर ठिकाणी, एका पर्टिक्युलर लोकेशनला, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला काय वेलॉसिटी होती या पार्टिकलची, त्याला आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे. सपोज हा पार्टिकल ए या ठिकाणी होता आणि ए पासून तो इथे आलाय. ठीक आहे, म्हणजे त्यानं जे कव्हर केलेलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट कसं आहे, व्हेरी शॉर्ट डिस्प्लेसमेंट आहे. ते शॉर्ट डिस्प्लेसमेंट आपण ds न लिहितो. बरोबर, कारण की फिजिक्समध्ये जर एखादी क्वांटिटी खूप स्मॉल असेल तर ते आपल्याला माहिती आहे. स्मॉल वेलॉसिटी dv, स्मॉल अँगल d थिटा, स्मॉल टाइम dt. बरोबर, फिजिक्समध्ये एखादी क्वांटिटी जर खूप शॉर्ट असेल, खूप स्मॉल असेल, खूप छोटी असेल तर त्याला आपण असं लिहितो. या ठिकाणी हा पार्टिकल आधी इथं होता आणि तिथून इथे पोहोचला. म्हणजे त्याने जे कव्हर केलेलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट खूप शॉर्ट आहे. बरोबर, ते डिस्प्लेसमेंट आपण ds म्हणू. पण एवढं शॉर्ट डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी लागलेला टाइम पण कसा असेल, खूप शॉर्ट टाइम असेल. बरोबर, कसं असणार आहे, खूप शॉर्ट टाइम असेल. तो टाइम असेल dt. बरोबर, मग या ठिकाणी या पर्टिक्युलर इन्स्टंटला, बरोबर, या ठिकाणी या मोमेंटला, या पर्टिक्युलर पोझिशनला, येते लक्षात, या पर्टिक्युलर इन्स्टंटला त्या पार्टिकलची जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी किती असेल, तर वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती झालंय, व्हेरी शॉर्ट डिस्प्लेसमेंट ds, आणि टाइम किती आहे, व्हेरी शॉर्ट टाइम dt. सो वेलॉसिटी इज इक्वल टू ds अपॉन dt. यालाच आपण v इन्स्टंटेनियस असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, व्हेरी शॉर्ट टाइम साठी फाइंड आउट केलेली वेलॉसिटी, खूप छोट्या टाइम साठी. बरोबर, dt म्हणजे काय, व्हेरी शॉर्ट टाइम. आणि ह्या छोट्या टाइम साठी जे डिस्प्लेसमेंट झालेलं असेल ते पण डिस्प्लेसमेंट कसं असेल, व्हेरी शॉर्ट डिस्प्लेसमेंट. बरोबर, याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, एका पर्टिक्युलर इन्स्टंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं कन्सिडर करू शकता. सपोज मी पंढरपूरवरून सोलापूरला चाललोय. ठीक आहे, पंढरपूरवरून सोलापूरला चाललोय. तर मोहोळमध्ये पोहोचताना किंवा मोहोळमध्ये पोहोचल्या त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला, त्या मोहोळच्या स्टॉपवरती, त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला माझी वेलॉसिटी किती होती.
त्याला मी म्हणणार इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, एका पर्टिक्युलर इन्स्टंट. येतं लक्षात? सपोज एक पार्टिकल इथं आहे, सॉरी एक पार्टिकल इथून इथं पोहोचला, बरोबर, खूप शॉर्ट टाइम आहे dt, या ठिकाणी जे डिस्प्लेसमेंट झालं एवढ्या छोट्या टाइमसाठी ते असणार आहे ds, बरोबर. या पर्टिक्युलर इन्स्टंटला वेलॉसिटी किती त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे. आता इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. मग बघा, सपोज हा पार्टिकल ए या ठिकाणाहून या ठिकाणी पोहोचला. ठीक आहे. मग या ठिकाणी जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे? व्हेरी शॉर्ट डी थीटा, खूप शॉर्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, खूप छोटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. आणि एवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट करण्यासाठी लागलेला टाइम जो आहे तो पण कसा असणार आहे? खूप शॉर्ट टाइम असेल dt, बरोबर. खूप छोट्या टाइमसाठी कव्हर केलेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट खूप छोटंच असणार आहे डी थीटा. या ठिकाणी, बरोबर, ए पासून किंवा या पॉइंट पासून या पॉइंट कडे किंवा या ठिकाणाहून या ठिकाणी जाताना त्या पार्टिकलची जी वेलॉसिटी असेल, बरोबर, छोट्या टाइमसाठी फाइंड आउट केलेली जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी असेल इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. काय असणार आहे? इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. मग ती कशी फाइंड आउट करणार आपण? तर इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू, बरोबर, डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्प्लेसमेंट डी थीटा अपॉन टाइम किती आहे तर dt, बरोबर आहे. अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू डी थीटा अपॉन dt. खूप छोट्या टाइमसाठी फाइंड आउट केलेली, खूप छोट्या टाइमसाठी कव्हर केलेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी, बरोबर. याला आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी असं म्हणतो. येते लक्षात? इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस लिनियर वेलॉसिटी. खूप छोट्या टाइमसाठी कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट, इथं पण खूप छोट्या टाइमसाठी कव्हर केलेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलॉसिटी. येते लक्षात? ओके. मग आता हा पॉइंट पहिल्यांदा तुम्ही काय करा, लिहून घ्या. हा पॉइंट पहिल्यांदा लिहून घ्या. काय काय सांगितलं बघा, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट टू द टाइम. याची अजून एक डेफिनेशन तुम्ही लिहू शकता याच्यावरून. बघा, डी थीटा बाय dt म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. डी थीटा बाय dt याला आपण फिजिक्स मध्ये कसं लिहितो? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? की एक युनिट टाइमला किती अँगल चेंज होतो त्यालाच आपण रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं पण म्हणतो. इथं तुम्ही ऑर करून अजून एक डेफिनेशन लिहू शकता. काय लिहिता येईल इथं बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड अँग्युलर वेलॉसिटी. इथे लक्षात, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बरोबर, डी थीटा बाय dt याला आपण फिजिक्स मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी असं म्हणतो. इथे लक्षात? ओके. तर हा पॉइंट इथं व्यवस्थित लिहून घ्या. आजचं तुम्हाला होमवर्क सांगतो. आजचा होमवर्क आहे तुम्हाला अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जेवढं काही एक्सप्लेन केलंय तेवढं व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं. त्याचे डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं, त्याचं मिनिंग लक्षात ठेवायचं. खूप सोपं आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल कवर्ड, बरोबर. किती अँगल कव्हर झालाय त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे एक युनिट टाइम मध्ये किती अँगल कव्हर झालाय त्याला आपण म्हणतो अँग्युलर वेलॉसिटी, बरोबर. हे दोन्ही पॉईंट तुम्ही व्यवस्थित लिहायचे, लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचे. आजचं लेक्चर इथंच थांबूया. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द बेस्ट.